तर हाय मित्रमैत्रिणींनो, कशा आहात सगळे? बरे असताना आम्ही पण बरे आहेत. आणि मी आता आजपासून मराठीतच ब्लॉग बनवणार, कारण की मला सगळेच म्हणले आपण महाराष्ट्रीयन आहेत तर आपण मराठीतच ब्लॉग बनवू. त्याच्यामुळे माझे इथून पुढचे ब्लॉग तुम्हाला सगळे मराठीमध्येच दिसतील. जाऊया खाली झाडाला पाणी घालायला. वांग्याचे रोप लावलेले गार्डनमध्ये, त्याला थोडंसं पाणी घालून देऊया. बरेच दिवस झालं त्याला पाणीच घातलं नव्हतं, काय माहिती कसे असते. तर आहे आपली पार्किंग, इथे आहे आपली तुळस झाड, आणि इथं नवीन बांधकाम चालू आहे. चाललो आहे झाडाला पाणी घालायला. हे आमच्या पार्किंगच्या तिथलं एरिया आहे. आणि इकडे आहेत आपले वांग्याचे झाड. बाळ खेळते. हे आहे चक्कूचं झाड. किती चक्कू लागले बघायला. चिकू. हे आहे पेरूचं. हे आहे आंब्याचं. आंब्याला आंबे पण लागायला लागलेत बघा. छोटे छोटे कसे आंबे लागलेत. क्यूट क्यूट कैऱ्या लागल्यात छोट्या छोट्या. झाड तर खूप छोटे आहेत पण आंबे तर भरपूर लागलेत. गज भरलेत. काय हे तर पार असे झुकलेत फांद्याखाली. पण काय माहिती मोठे होस तर राहतील का नाही ह्याला एवढे आंबे. सगळ्याच झाडांना मोहर छान आलाय. इथं पण छोटे छोटे लागलेत. क्यूट क्यूट. हात लावला तरी पण गळतेत लगेच. कसं काय काय माहिती. हे आपण झाडांना घालायला पाणी भरून ठेवले ह्याच्यात. ब्रॉकली पण लावलेली पण नीट आलीच नाही, ती खराब झाली सगळी. हे जळून गेली सगळी. याला लावलेले झालेत 2-3 महिने झालेत पण काही छान आलीच नाही. आणि थोडेसे घरात कांदे होते, थोडेसे असे कोंब आलेले, तर ते लावलेले तर ते पण खूप छान आलेत. पण त्याला वरती बी यायला लागले आता. त्याची एकदा भाजी बनवली आहे. वरची कांद्याची पात घेतलेली खुडून आणि त्याची भाजी बनवलेली होती एकदाच बनवली आणि परत बीच लागले त्याला. आणि इथून लावलेले आपण वांग्याची झाडे. ते खूप छोटेच राहिलेत. याची ग्रोथच झाली नाही का काय माहिती. आणि इथे पण खूप छोटंच राहिले एक. हे सगळे सोबतच लावलेले बरोबरच, पण ह्याची ग्रोथच झाली नाही. छोटेच राहिलेतले. आणि हे अननस घरात आणलं होतं खायला, तर ते पण लावलेलं. सगळे म्हणले की असं वरतून कापून लावलं लागते म्हणून, पण ते काय अजून थोडंसं हिरवं तर आहे पण ग्रोथ त्याची पण नाही झालेली. तर हे आहेत आपले वांग्याची झाडं. किती छान फुलं लागलीत बघायला. वांगे पण लागले छोटे छोटे. हे छोटूसं वांग. सगळ्या झाडांना भरपूर फुलं लागलेले आहेत मस्त. आणि वांगे पण छान लागलेत. वांगे तर लय छान आहेत. वेगवेगळ्या कलरमध्ये वांगे आहेत. हिरवं वांग आहे, वांगी कलरचं पण आहे. छान वालेत वांगी. आणि हे आहे गुलाबाचं झाड गार्डनमधलं. खूप गुलाब लागले त्याला. खूप क्यूट क्यूट दिसतात. गच्च भरले असं गुलाबाने. भारी वाटते बघायला पण. गुच्छातच गुलाब आलेत सगळे. मस्त वाटते बघून. वाव, खूपच छान. आणि हे आहे बोरीचं झाड. तर याला खूप बोरं लागलेले, पण आता एक पण नाही आहे त्याला बोर, कारण की त्याचा बोराचा जो सीझन असतो तो संक्रांतीच्या वेळेस असतो. खूप होते याला बोरं. खाली तर खूप पडलेलेत पण असे खराब झाले. ते आता वाळलेत अशी खाली पडून.
तर हे असे झालेत खाली पडलेले, तर हे खाली पडून असे झालेत. हे वाळलेल्या बोराचं पण करतेत, त्याला आपल्या मराठी भाषेमध्ये बोरकूट म्हणतात. त्याचे वाळवून शिजवतात, साखर ते घालून छान असं बनवतात, खायला मस्त लागतं ते. आंब्याला तर खूप आंबे लागलेत, खूपच छान आंबे लागलेत. पण काय माहिती आता एवढे टिकतील का नाही. तर खूपच छान दिसतात आंबे. हे बघा तुम्ही पण भारी. आणि हे आहे इकडं आपण राहतो ते अपार्टमेंट, मी राहते ना ते अपार्टमेंट आहे. कुठं जायचं बनवायला व्हिडिओ, म्हणून म्हणलं चला झाडालाच पाणी घालून येऊया. असं पण झाडाला खूप दिवस झालं पाणीच घातलं नव्हतं, म्हणून म्हणलं चला आज झाडाला पाणी घालून. तुम्ही पण म्हणता की काय सारखं सारखं पाणी पाणी करायला, पण ते येतं तोंडात. हे कसलं झाड आहे काय माहिती, ह्याचं काय फळ पण नाही. याला वाटतंय सफरचंदचं झाड आहे. हे कमेंट करून सांगा हे कशाचं झाड आहे ते, मला काय नाही ओळखायला यायला कशाचं आहे. तर वांगी तर खूपच आवडलीत मला, खूप सुंदर दिसायला लागलीत. आणि फुलं तर एवढे आलेत ना, त्याला भरपूर फुलं लागलीत आणि वांगे पण लागलेत. जर वांगे जर यायला लागले तर खाता खाता कंटाळा येईन त्याला, एवढे वांगे लागतील. हे पण कसलं झाड आहे काय माहिती, असे सफेद सफेद फुलं लागलेले छोटे छोटे. त्याला कशाचं आहे, फळाचं तर नाही आहे ते, वेगळंच कसलं तरी आहे. हा एकच पेरू सापडलाय झाडाला, खूपच मोठा आहे. आणि हे गावरान पेरू आहे. तर याचा वास तर एवढा खूप छान यायला लागलाय ना, आणि चवीला पण छान असतो गावरान पेरू. झाड तर खूप छोटे छोटे येत आहे ह्याचे, पण पेरू बघा किती मोठा लागलाय. पण गावरानच आहे ते झाड, पेरूचं झाड, ज्याचा आपण पेरू तोडला होता आता, मोठाच मोठा. हे तर आंबे बघा खूपच मोठे झालेत आताच, असे एवढे मोठे मोठे झालेत आणि गुच्छची गुच्छच लागलेत. कसला आंबा म्हणतात काय माहिती ह्याला, खूपच मोठे मोठे आहेत, मोठे पण झालेत. आता घरी जाऊया आपण, खूपच ऊन पण पडले, जरा उशिरा चालू आम्ही इथं. 4 वाजता यायला पाहिजे होतं पाणी घालायला, पण व्हिडिओ पण बनवायचा होता वांग्यांच्या झाडाचा, म्हणून आलेलो. चला तर जाऊया घरी आता.